बघू शकता पालखी आली आहे. आता आम्ही चप्पल घातली नाही, तसंच पळतोय रस्ता. तुम्ही बघा आता इथून आता सकाळी आम्ही हल्लेलो 2 वाजता इथं. पहाटे 2 वाजल्यापासून आता कमीत कमी 9 वाजल्या. इथं असतं 9:30 वाजले. आता 9:30 वाजले, 9:30 वाजले ना, 10 वाजते तिथंच असतं. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटतोय आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. पाया थोडे जाता वाईट त्यांच्या घरापाशी आलो, पुढे त्यांच्या घरापाशी आलो. जेजुरीगड पर्वत शिवलिंग आकार मृत्यूलोकी दुसरे कैलास शिखर. ही आपली जेजुरी आहे, कैलास शिखर आहे. ही आता देवाची समोर आमुषा आहे. मला वाटते कमीत कमी 1.5 वर्षात ना समोर आमुषा हा मुहूर्त आलेला आहे. तर आता त्या 2 वाजता रात्री देवाची पालखी निघणार आहे. पालखी निघाल्यानंतर डायरेक्ट करा नदी आंघोळीला जाणार. पहाटे 4 वाजता आंघोळ झाली पहाटे गावात आली की मग मंदिरात येईल. हे देवाचं संपूर्ण विधी कार्य हे सोमवार दिनांक होऊन जाईल देवाचं कार्य सर्व. जय मल्हार, येळकोट येळकोट, जय मल्हार. जय मल्हार. मी सौरभ बारवई. तर आज 12 नंतर सोमवती उत्सव चालू होईल. देवाची पालखी निघती 2 वाजता. देवाचा शेडा असतो. 2 वाजता देवाची पालखी निघती, प्रस्थान होती नदीकडे. उद्या सकाळी सूर्य उगवायच्या आधी देवाची आंघोळ असते. 6:30 वाजता उद्या देवाची आंघोळ आहे. संध्याकाळी सकाळी 10 पर्यंत देव पालखीवर येते, प्रदक्षिणा घालती, वर कासवावर बसती. देवाची आंघोळी असती जोडणी. जय मल्हार. नमस्कार, जय मल्हार. नाही काहीच मी गोरा दिसत असेल तर काय प्रॉब्लेम नाही. नमस्कार, जय मल्हार. जी आजची सजावट आहे ती सोमवती अमावस्येनिमित्त आपण सजावट करत आहोत श्री खंडेराया चरणी. जी आजची सजावट आहे ती संपूर्ण सजावट रांजणगावचे उद्योजक माऊली शेठ पाचुनकर साहेब यांच्यातर्फे सजावट होत आहे. तरी सगळ्या मल्हार भक्तांचा सगळा जनसागर जेजुरी गडावरती आलेला आहे. तरी सोमवती अमावस्येनिमित्त जी संपूर्ण गाभारा सजावट, महादरवाजा, पालखी सजावट ही संपूर्ण दरवर्षी दर सोमवती अमावस्येला करण्यात येत असते. सगळ्यांनी सजावटचे फोटो व्हिडिओ पाहू शकता. सकाळी 12 वाजल्यापासून जवळपास 15-16 कामगार या सजावटीमध्ये आहेत. झेंडू, शेवंती, गुलाब, ॲस्टर, लिलियम, ऑर्किड या सगळ्या फुलांची सजावट, ही सगळी फुले सजावटीमध्ये वापरण्यात आलेली आहेत. जवळपास 2 टन फुले आणि जवळपास 200 गड्डी ऑर्किड, लिलियम 100 गड्डी, गुलाब 500 गड्डी अशी संपूर्ण फुलांची सजावट श्री खंडेराया चरणी माऊली शेठ पाचुनकर यांच्या तर्फे सेवा रुजू झालेली आहे. धन्यवाद. ही सर्व जी सेवा आहे सोमवती अमावस्येच्या जी सेवा आहे ती पुण्यातील नामवंत फ्लॉवर डेकोरेटर्स श्री फ्लॉवर डेकोरेटर्स आणि कंपनी यांच्यातर्फे ही संपूर्ण सजावटीची टीम दरवर्षीप्रमाणे करत असते. पाकिट हरवलेलं आहे, कोणाला सापडण्यास आढळलं कृपया देवसंस्थान कार्यालयाची त्वरित संपर्क साधावा.
हो पटपट चला. हो चला पटपट. हो दादा चला पटपट. हो चला पटपट. हो पटपट चला. चला पटपट. हो दादा चला पटपट. हो चला पटपट. सकाळचा आपल्या सोमवार तिथं पहाटेची 2ची दरम्यान पालखी सोहळा उत्सव आहे. सोमवती अमावस्या म्हणलं जाते. कशाचं लक्ष नाही दिलं आपण लगेच.